टाईट अंडरवेअरमुळे स्पर्म काउंट कमी होतं, तर ते खरंच बरोबर आहे का? मेल्समध्ये आपण काय म्हणतो, पहिले आपण मेल्समध्ये हे समजून घेऊया, की हे क्वेश्चन का येतं, की टाईट अंडरगार्मेंट्सचं. तर सगळ्यात पहिले टेस्टिकल्स कुठं असतात? सो टेस्टिकल्स आर इन स्क्रोटम. आणि स्क्रोटम हा जो अवयव आहे, दॅट इज आउटसाइड आवर बॉडी. म्हणजे पुरुषच्या शरीराच्या बाहेरच्या बाजूला स्क्रोटम आहे. सो जेव्हा खूप जास्त टाईट अंडरवेअर जर एखादा मेल यूज करतोय, तर त्याच्याने काय होतं, की द स्क्रोटम व्हेरी क्लोज टू युअर बॉडी. स्क्रोटमचं जे टेम्परेचर आहे, दॅट इज ऑलवेज लेस दॅन बॉडी टेम्परेचर. सो बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचर हे स्क्रोटमचं असतं. तर स्क्रोटममध्ये स्पर्म्स हे बनत असतात, त्याला थोडंसं थंड टेम्परेचर लागतं. आणि टाईट अंडर गार्मेंट्समुळे काय होतं, की तुमचा स्क्रोटम तुमच्या बॉडीच्या खूप जवळ येतो आणि बॉडी हीटमुळे स्क्रोटमची हीट वाढते. सो टेस्टिक्युलर हीट ही वाढते आणि ते हीट वाढल्यामुळे स्पर्म काउंट्स कमी होणं, स्पर्म्स कमी प्रमाणात बनणं, स्पर्म्सची मॉर्फॉलॉजी खराब होणं, या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे ती हीट नको वाढायला, ह्याच्यासाठी तुम्ही थोडे लूज अंडरगार्मेंट्स, लूज क्लोथ्स वापरलेले कधी पण चांगले. ओके. असंही आहे का लॅपटॉप वगैरे मांडीवर ठेवणं, मांडीवर ठेवल्यावरती काहीतरी फर्टिलिटीमध्ये इफेक्ट होतो? ऍक्च्युली लॅपटॉप नावच काय आहे, की लॅप वर ठेवून काम करायचं डिव्हाइस इज लॅपटॉप. बट आयडियली इट इज अगेन नॉट गुड फॉर युअर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. अगेन त्याचं रिझन हेच आहे, की जेव्हा आपण लॅपवर ठेवून काम करतो, तेव्हा त्याचे जे रेज असतात, त्याच्या रेजनी स्क्रोटमची अगेन हीट वाढते. त्याचे जे रेडिएशन्स असतात, ते जनरेट्स हीट, गरम होतं आणि ते गरम झाल्यामुळे स्क्रोटमची अगेन हीट वाढते. अगेन सेम रिझन आहे, की टेस्टिक्युलर हीट वाढल्यामुळे स्पर्म काउंट हा कमी होऊ शकतो. त्यामुळे लॅपटॉप मांडीवर ठेवून काम नाही करायचं. इट शुड बी ऑलवेज डेस्कटॉप. इट शुड नॉट लॅपटॉप. आणि पिरियड्स संपताच प्रेग्नन्सी होऊ शकते का? बऱ्याच जणांमध्ये रेअर आहे, बट असं नाही म्हणता येणार की नाही होऊ शकत. बऱ्याच जणांमध्ये बघण्यात आले की प्रेग्नन्सी राहिली आहे. सो पिरियड्स नंतर लगेचच 1-2 दिवसात पण रेअर केसेसमध्ये प्रेग्नन्सी राहिली आहे. ओके. सो वी कांट से डिरेक्टली नो, बट इट इज युजली द सेफेस्ट पिरियड. बट अगेन 1 or 2% चान्सेस आर देअर दॅट यू कॅन बिकम प्रेग्नेंट. ओके. आणि विड्रॉल मेथड किती सेफ आहे? विड्रॉल मेथड इज युजली सेफ, पण अगेन विड्रॉल मेथडमध्ये पण तो एक स्पर्म लागतो हार्डली फर्टिलायझेशनसाठी किंवा प्रेग्नन्सी अचीव करायला. सो एक हार्डली 1 ड्रॉप जरी गेला असेल तर देन ऑल्सो इट कॅन कॉज प्रेग्नन्सी. सो बेटर दॅट सेफ पिरियड इज गुड ऑलवेज ट्राय ऑन सेफ पिरियड, की पिरियडच्या नंतरचे 4-5 दिवस इज सेफ अँड पिरियड यायच्या आधीचा 1 आठवडा इज सेफ आयडियली. बट यू शुड ऑलवेज कॉन्टॅक्ट युअर नियर बाय डॉक्टर, की तुमची फर्टिलिटी सायकल कशी आहे, तुमच्या पिरियड्सची डेट कशी आहे, अँड देन डॉक्टर्स कॅन गाईड यू प्रॉपरली. ओके. मॅम, फ्रिक्वेंट इंटरकोर्समुळे स्पर्म काउंट कमी होऊ शकतो का? नाही, फ्रिक्वेंट इंटरकोर्समुळे तुमचं सीमेन थोड्याफार प्रमाणात कमी होतं, बट स्पर्म काउंट खूप कमी होतो असं काही नाही आहे. सो इट इज नॉट लाईक दॅट की स्पर्म काउंट कमी होतं. फ्रिक्वेंट इंटरकोर्स आयुर्वेदामध्ये सांगितलंय, की जेव्हा तुम्हाला गर्भधारणाची इच्छा असते, तेव्हा आयुर्वेद सांगतं की 3 महिने आधी तुम्ही शरीराला तयार करा. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला असं दिसेल, की एखादे गेस्ट आपल्या घरी येणार आहे, तर आपण किती तयारी करतो, की त्यांच्यासाठी खायला हे करू, घर साफसफाई, एकदम घर चकाचक दिसलं पाहिजे, 4 आयटम खायचे आपण बनवतो. मग जेव्हा तुम्ही एक नवीन जीवाला तुमच्या आत आणणार आहे, जेव्हा तुमच्यात ती इच्छा आहे की एक बेबी तुम्हाला बर्थ करायचं आहे, तर तेव्हा तुम्ही किती तयारी करायला पाहिजे. बट एक फिमेल किंवा एक मेल त्याचा विचारच करत नाही. सो सगळ्यात पहिले हा विचार करणं गरजेचं आहे, की इफ यू वॉन्ट टू कन्सीव्ह, एक नवी जन्म तुम्ही तुमच्यातनं देणार आहे, तर तुमची बॉडी त्याच्यासाठी प्रिपेअर आहे का? लोक फक्त मेंटल प्रिपेअर बघतात, की आय एम नॉट रेडी. विचारलं ना का, तर जॉब हे ते. अरे पण बॉडी आतनं रेडी आहे का, ते आधी बघा. सो आयडियली व्हॉट आयुर्वेदा सेज, की पहिले तुमचं 3 महिने तुम्ही द्या बॉडीला डिटॉक्स करायला. मेंटल डिटॉक्स, फिजिकल डिटॉक्स, स्पिरिच्युअल डिटॉक्स, इमोशनल डिटॉक्स, सगळ्या प्रकारे डिटॉक्स करा. सो फर्स्ट एक मेल आणि फिमेलनी ना बॉडी डिटॉक्स करायला पाहिजे. बॉडी डिटॉक्स स्टार्ट होतं तुमच्या गटपासनं. सो तुमचं इंटेस्टाईन क्लिनिंग करा, त्याच्यानंतर ऑर्गन्स क्लीन करा, माइंडला रिलॅक्स ठेवा, मेडिटेशन करा. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही करता,
ह्याच्यात तुम्हाला तुमचं सत्व रज तम हे 3 बॅलन्स ठेवायचे. सत्वगुण शरीरातला वाढवायचा आहे, करेक्ट. काम राहायचं, वातपित्त कफ 3 दोष समस्थितीत ठेवायचे. ह्या वेळेस आम्ही सांगतो की 3 महिने ब्रह्मचर्य पालन करा. सो 3 महिने आयुर्वेदात सांगितलंय की कन्सीव्ह करायच्या 3 महिन्याआधी जर तुम्ही इंटरकोर्स नाही केला, जर तुम्ही शांत झाला, स्वतःच्या बॉडीवर फोकस केला, तर वेळ मिळतो तुमच्या स्पर्म क्वालिटीजला आणि एग क्वालिटीला एकदम उच्च उत्कृष्ट क्वालिटीचे बनण्यासाठी त्यांना तो टाइम मिळतो. का? कारण तुम्ही ते 3 महिने सगळ्या चांगल्या गोष्टी करताय. तुम्ही मेडिटेट करताय, तुम्ही लाईफस्टाईल चेंज करताय, तुम्ही डाएट मेंटेन करताय, फिजिकली मेंटली इमोशनली तुम्ही फ्री अप होताय. तर तुम्ही जेव्हा फुल बॉडीला वेळ देता तेव्हा तुमचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ॲक्टिव्हेट होतं. ते सुद्धा नॅचरली प्रत्येक ऑर्गनला, आपल्या बॉडीच्या ऑर्गनला डोकं आहे. आपल्याला लागलं की आपण लगेच कॉम्बिफ्लाम नाही घेत ना. बॉडी हिल्स ऑट इट ओन, कारण त्याला स्वतःचा मेंदू आहे. सो रिप्रोडक्शन सिस्टीमलाही आपण वेळ द्यायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हा 3 महिने वेळ देता, आणि 3 महिने आमच्या क्लिनिकलाही पेशंट आला की आम्ही पहिले 3 महिने त्यांना डिटॉक्स करवतो, त्यांना त्यांचं ओव्हरऑल वेलबिंग चांगलं करतो. आणि मग 3 महिन्यांनी जेव्हा आपण सांगतो की आता तुम्ही ट्राय करा, तेव्हा ती प्रेग्नन्सी लगेचच अचीव्ह होते. ओके. सो आयुर्वेदा ऑलवेज सजेस्ट की फ्रिक्वेंट इंटरकोर्सनी प्रेग्नन्सी राहते किंवा लगेच होऊ शकतं असं काही नाही. अच्छा. सो बेटर यू शुड प्रिपेअर मेंटली, फिजिकली. करेक्ट. आणि आयुर्वेदामध्ये काय असे ट्रीटमेंट्स आहेत की जे इन्फर्टिलिटी साठी हेल्प करू शकतात? आयुर्वेदामध्ये असे खूप ट्रीटमेंट्स आहेत की जे इन्फर्टिलिटीला हेल्प करतात. म्हणजे असे खूप पेशंट्स आहेत की ज्यांना IVF सांगितलंय, बट तरी ते आयुर्वेदाने ट्रीट झाले. लो AMH लेवल असेल तरी आयुर्वेदा ट्रीट्स इट, बिकॉज ओके. व्हॉट वी से, स्पर्म काउंट खूप कमी असेल तरीही प्रेग्नन्सी राहू शकते. कारण स्पर्म तर तुम्हाला एकच हवा आहे, ओव्हम तर तुम्हाला एकच हवा आहे, फक्त तो गुड क्वालिटीचा असणं. आणि आयुर्वेदा काय सांगतं, ऋतुक्षेत्र अंबुबीज असं आयुर्वेदातली कन्सेप्ट आहे. ऋतू म्हणजे क्लायमेट. तुमच्या बॉडीच्या आतलं क्लायमेट जे आहे ते व्यवस्थित पाहिजे. ते क्लायमेट शांत पाहिजे, थंड पाहिजे, वातावरण पीसफुल, प्लेझंट ॲटमॉस्फिअर पाहिजे. कोणाचं? इंटरनल बॉडीचं. करेक्ट. त्याच्यानंतर क्षेत्र म्हणजे युटेरस, जिथं फर्टिलायझेशन होणार आहे, ते क्षेत्र व्यवस्थित पाहिजे की तिथं येणारा ब्लड सप्लाय तो चांगला पाहिजे. ब्लड सप्लाय म्हणजे अगेन आलं गट, न्यूट्रिएंट्स चांगला पाहिजे ब्लड सप्लायचा, ते आलं क्षेत्र. त्याच्यानंतर अंबू म्हणजे तिकडे सप्लाय होणारं रसधातूचा जो प्रवाह आहे तो, रक्त, ते तिथं जे काही न्यूट्रिएंट सप्लाय होतात ते. आणि लास्ट इज बीज म्हणजे स्पर्मची क्वालिटी आणि ओव्हमची क्वालिटी. सो आयुर्वेदा वर्क्स ऑन दीज 4 प्रिन्सिपल, ऋतू, क्षेत्र, अंबू, बीज. जर हे 4 गोष्टी व्यवस्थित आपण सेट केल्या तर प्रेग्नन्सी ही राहते. प्रेग्नन्सी ॲक्च्युली ही नॅचरल प्रोसेस आहे. देवानी नॅचरली ह्युमन बिईंग्समध्ये हे दिलेलं आहे की काही न करता प्रेग्नन्सी अचीव्ह झाली पाहिजे. पण आत्ता ते नॅचरल जे गोष्ट होती ते सगळ्यात मोठं थ्रेट झालं की प्रेग्नन्सी अचीव्ह नाही होत. इट इज ऑल बिकॉज ऑफ द लाईफस्टाईल दॅट वी आर लिव्हिंग, द फूड वी आर इटिंग, अँड वी आर नॉट डुईंग एनी एक्सरसाइज, ऑर वी आर नॉट टेकिंग एनी एफर्ट टू मेक आवर बॉडी हेल्दी. सो मला असं वाटतं की हे रिझन जास्त महत्त्वाचे आहेत. जर आपण प्रत्येक व्यक्तीने जर लाईफस्टाईलवर काम करायला सुरू केलं तर प्रेग्नन्सी हा प्रॉब्लेम इंडियामध्ये राहणारच नाही.